स्माइल आफ्टरनून सगळ्यांना. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. येस, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचे आपल्याला. व्हेरी गुड. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचे, खिडक्या उघडायच्या आहे सगळ्या. आपल्या मनाचे दार उघडायचे आहेत. एनर्जीचं सेशन आहे. येस, सुरू करूया. काल काय बघितलं होतं आपण? अफर्मेशन. आज कोणी केली सुरुवात आपली अफर्मेशन देऊन? सकाळी अफर्मेशन देऊन लिहिलेत का अफर्मेशन? रुचिका मॅडमनी केली. अजून कोणी अफर्मेशन लिहिलेत? कोणी अफर्मेशन दिलेत? सकाळी उठल्यानंतर मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. कोणी ऍक्टिव्हिटी केली? मनीषा मॅडमनी केली. महादेव सरांनी पण केली का? येस, व्हेरी गुड. अजून मीरा मॅडम, गीतांजली हो, मॅडम. येस, केली मी. केली. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. काल अफर्मेशन बघितले होते. आज आपल्याला एक अफर्मेशनचं सुंदर प्रॅक्टिकल करायचं आहे. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. मीरा मॅडम, गौरी मॅडम. येस, आणि एका ठिकाणी आपल्याला बसून घ्यायचंय, हालचाल नाही करायची. तुमच्या जवळ जर तुमची आजूबाजूला छोटे छोटे बाळ असतील तर त्यांनाही बसवा साईडला, त्यांनाही ऍक्टिव्हिटी करायला लावा. येस, बसून घ्या सगळ्यांनी. रेडी आहात सगळे? रुचिका मॅम. हो. येस, आता काय करायचंय आपल्याला? आपले दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांच्या समोर ठेवायचे. ठीक आहे. आपण मॅग्नेट खेळलोय, प्रत्येक जण मॅग्नेट माहितीये. समोर समोर ठेवायचे, खांद्याच्या लाईन मध्ये समोर ठेवायचे. हा, बरोबर. पीटी केली होती आपण. आपण एक्सरसाइज करायचो ना, पीटी करायचो स्कूलमध्ये. सगळ्यांना आठवतं आपल्या शाळेमध्ये पीटी घ्यायचे तेव्हा हो. कसं आपण हात ठेवायचे एका रांगेत, तशाच पद्धतीने हात ठेवायचे. डोळे हलके बंद करायचे. डोळे हलके बंद आणि खाली करायचे. गीतांजली मॅडम, समोर, खांद्याच्या समोर. हा, बरोबर. आणि फक्त माझ्या सूचनांकडे लक्ष द्यायचंय. संपूर्ण लक्ष माझ्या सूचनांकडे द्यायचंय. डोळे हलके बंद. आपण सगळ्यांनी मॅग्नेट बघितलंय. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. कुठलंही बंधनात टाकायचं नाही आपल्याला, फक्त सूचनांकडे लक्ष द्यायचंय. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. 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 North pole, South pole attract each other. North pole, South pole attract each other. Attract each other. Attract each other. Now open your eyes. डोळे उघडा. काय झालं हातांचं? येस, महादेव सर. एकमेकांकडे अनम्यूट करा. एकमेकांना चिपकले. का, असं. काय हॅलो. अनुभव होता तुमचा? असं हात थोडेसे असे थकल्यासारखे झाले आणि असं मध्ये मध्ये असं बाक आला त्याला. लवली गेली. खेचल्यासारखे झाले, हा बरोबर. हा, ते थकल्यासारखं हा, वाटलं. मॅग्नेटिक फील्ड तुमच्या हातामध्ये
हो. जनरेट झाली. येस. करेक्ट. हा. अजून कोणाचा काय अनुभव होता? मीरा मॅडमचे हात चिपकले होते. चिपकले माझे हात. हा. अजून रुचिका मॅडमचे पण अट्रॅक्ट होत होते. राईट. हो. काय वाटत होतं हातांमध्ये, काय जाणवत होतं? तसं एकमेकांकडे एकमेकांकडे बघत attract होते. होतात आहे म्हणून. मग मी काही जादू करत होती का, नाही, की ऑपअप होत होतं? आपोआप 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 होत होतं. आपोआप तुम्ही होत. इन्स्ट्रक्शन देत होत्या ते आमचं सबकॉन्शियस माइंड मे बी ऐकलं बरोबर. हम्म. जर आपलं एक छोटीशी इन्स्ट्रक्शन तुमचं सबकॉन्शियस माइंड फॉलो करत आहे आणि जर तुमचे हात मॅग्नेट होत आहे, जर या पद्धतीने जर आपल्याला सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग करता आली, जर तुमचे हात मॅग्नेट होऊ शकतात, तर त्यावरती विश्वास आहे का की तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळू शकतात? हो मॅडम, मिळू शकतो. मिळू शकतात. जर Yes. आपण आपल्या इन्स्ट्रक्शननी आपल्या हाताला काय करतोय, मॅग्नेट करतोय. करेक्ट. माझे हात एकमेकांजवळ अट्रॅक्ट झाले, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल झालेत, राईट. मग मी माझ्या व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे त्याच्यावर जर फोकस करायला गेलं तर त्या गोष्टी मिळतील का? हो. नक्की. विश्वास आहे तुम्हाला? हम्म. आज आपण ह्या एक्सपेरिमेंटनी काय दाखवलं, की मी तुम्हाला काय सांगितलं, जिथे आपला फोकस जाणार तिथे आपली एनर्जी जाणार आणि तीच गोष्ट एक्सपांड आणि ग्रो करणार. बरोबर. कुठेही कुठलीही गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट असू द्या, निगेटिव्ह गोष्ट असू द्या. आज आपण काय केलं, या एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून बघितलं की अफर्मेशन आपल्याकडे कशा पद्धतीने वर्क करतात, आपल्या बॉडीवरती. हे सबकॉन्शियस माइंड काय करतं, त्याला चांगलं किंवा वाईट कळत नाही. बरोबर. चांगलं किंवा वाईट कळत नाही, तो फक्त फॉलो करत जातो. त्याला जे जे दिसत जातं, व्हिज्युअली दिसतं किंवा ऑडिओनी दिसतं किंवा आपल्या सेन्सेसनी काही दिसत असेल, तर ते सगळं फॉलो करतो आपला सबकॉन्शियस माइंड. म्हणून तो आपल्या जीवनाला चालवण्याचा राजा आहे. बरोबर. म्हणून या सबकॉन्शियस माइंडला मला काय द्यायचं आहे, ट्रेनिंग द्यायचं आहे. त्याची आपली एक पद्धत आपण शिकलो आज. आपली कंप्लीट झालं अफर्मेशन. समजलं सगळ्यांना अफर्मेशन कसे द्यायचे, काय फायदा होतो अफर्मेशन लिहिण्याचा. म्हणून मी तुम्हाला सांगते की रेकी साधण्याच्या अगोदर ही जी प्रोसेस चालू आहे, ही तुमची क्लिन्झिंगची प्रोसेस आहे. क्लिन्झिंग चालू आहे तुमचं. डिटॉक्स करतोय आपण आपल्या बॉडीला, आपल्या मनाला. कळते. लास्ट टाइम आपल्या घराची साफसफाई कोणी केली होती? कधी केली होती घराची? दिवाळीला. दिवाळीला केली होती. त्यानंतर आवरलं नाही तुम्ही घर? एव्हरी मंथ. डीप मध्ये दिवाळीला केली. अच्छा, दिवाळीला केली. ओके, डीप मध्ये दिवाळीला केली. मग आणि आपण केर कचरा रोज काढतो घरातला. हो. मग डोक्यातले विचार आणि आपल्या डोक्याची साफसफाई कधी केली? रोज करतो. रोज करतो. डोक्याची नाही करत, डोक्याची नाही, घराची रोज करतो. घराची रोज करतो, डोक्याची करत नाही. मग आपल्याला जास्त सांभाळतं कोण? डोकं. डोकं. आपले विचार, आपलं डोकं. हो, येस. आणि हे मी तुम्हाला जी क्लिन्झिंगची प्रोसिजर सांगते आहे, रोज आपण जी सफरिंग तुम्हाला लिहायला सांगते आहे, तुम्हाला त्या त्रासापासून 80% आराम मिळणार आहे. किती? 80%. 80%. म्हणून आपल्याला रोज काय करायचंय, ज्या त्रासातून तुम्ही गेले आहात किंवा तुम्हाला ज्या गोष्टींचं आतापर्यंत दुःख आले आहे, जी काही सफरिंग तुमची आहे, रिलेशनशिपचे जे काही इश्यू असतील, मनीचे काही प्रॉब्लेम्स असतील, ते लिहून काढा. Yes. लिहून काढा. आणि तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट ते सुद्धा लिहायचंय. ते कसं लिहायचं, काल सांगितलं मी, अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायचं. अफर्मेशन लिहिताना आपल्याला काय करायचंय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये अफर्मेशन लिहायचे. इथपर्यंत कळालं होतं? Yes. हो. म्हणून आपल्याला इथे सगळी क्लिन्झिंग का करायची आहे, जेव्हा मला माझ्या बॉडी मध्ये, माझ्या डोक्यामध्ये जर वेगवेगळे विचार असेल, तर नवीन गोष्टी शिकण्याकडे लक्ष राहील. Yes. नवीन ऊर्जा आत्मसात कराल तुम्ही. Yes. नाही. फोकस कुठे जाणार आहे? निगेटिव्हिटीकडे. करेक्ट. बरोबर. माझा फोकस मला कुठे करायचा आहे, माझ्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे करायचा आहे. माझा शिफ्ट कुठे करायचा, 180 डिग्री शिफ्ट करायचा आहे. पूर्णतः जे काही निगेटिव्ह आहे ते सोडून, संपूर्णतः न्यूट्रल होऊन मला काय करायचंय, फक्त आणि फक्त माझ्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. Yes. माझी प्रगती कशी होईल, मी पुढे कसा जाईल. म्हणून आपल्याला काय करायची आहे, घराची स्वच्छता दर अमावस्येला कलत चला. काय करायचे, जर तुम्ही घराची क्लिन्झिंग करता आहे,
तुम्ही दर अमावस्येला घराची क्लिन्झिंग करत जा. त्यांनी तुमच्या प्रत्येकाच्या घरात भरभराट येईल. याच्यावरती खूप सारे काय काय सांगण्यात येईल, पण तुम्ही हे फॉलो करा. एक काय म्हणतात, हा फॉर्म्युला आहे की तुम्ही त्या घरातून केर कचरा तुम्ही अडगळ काढत चला, तुमच्या घरातली दिवसेंदिवस प्रगती होईलच. नाहीतर तुम्ही शनिवार ठरवा. तुम्हाला अमावस्येला वेळ मिळत नसेल तर शनिवारी करा, पण तुम्ही क्लीननेस करा घराचा. डीप मध्ये नाही, पण ऍटलीस्ट जाळं हे वर्षाची वाट नका बघू की दिवाळीचा सण येईल मग मी माझ्या घरातला केर कचरा काढेल आणि कुठलं तरी असं एखादं सेशन येईल आणि मग मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करेल किंवा माझ्या भावना समजून घेईल. अशी वाट बघायची नाहीये. बघा, तुम्ही आज आहे उद्या नाहीये, किंवा मी पण आज आहे किंवा उद्या नाही राहणार. कोणाला फरक पडतोय का? पडतोय? नाही पडत. पृथ्वीवरनं आज 1-1.5 लाख लोक गेलेत आणि रोज टाटा बाय बाय करतात. कोणाला नाही पडलंय. इव्हन दो मी जरी आता गेले तर माझ्या 3-4 तासात पुढे किंवा जे काही रिलेटिव्ह येतील ते मला घेऊन जातील. माझ्या घरातही मला ठेवणार नाही. वास्तविकता आहे ही. आणि जर ह्या वास्तविकतेला मी स्वीकारत असेल तर पहिल्यांदा मला माझ्या मनातले जे काही गोंधळ चालू आहे, जो काही मी विचार सफरिंग आहे, त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. कळतंय का गरजेचं आहे? या सफरिंगला जर मी घेऊन चालले समोर तर मला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस होऊ शकतात. याची मला जाणीव आहे का? कळतंय का महत्वाचं आहे की मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. ओके, चला पुढची टेक्निक बघितली आपण, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. काय आहे व्हिज्युअलायझेशन? स्क्रीन शेअर करते तुमच्यासोबत आणि मग मला सांगा. वाक्य वाचून दाखवा मला. हे कोण दाखवेल? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. काय आहे वाक्य? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. कोणाकोणाच्या डोक्यात हत्ती आला? कोणी कोणी हत्ती बघितला किंवा डोक्यामध्ये हत्ती व्हिज्युअलाइज केला? बघितलं? खरं खरं सांगायचं की हो आम्हाला आला, किंवा नाही आला तरी सांगायचं की मॅडम आम्ही विचार नाही केला. विचार नाही केला. पांढरा हत्ती दिसला का कोणाला? नाही, पण हत्ती दिसला. हत्ती दिसला, बरोबर. ते आलं बस, पांढरा नाही. म्हणजेच काय, माझं सबकॉन्शियस माइंड कुठे जाते? जेव्हा मी ते नाव ऐकते, बरोबर, तिथे माझं सबकॉन्शियस माइंड जात. गेलं सबकॉन्शियस माइंड. मग मला ह्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याची अजून एक मेथड काय आहे? व्हिज्युअलाइज करणं. त्या गोष्टी आपण आपल्या विचारांमध्ये आणणं, चित्रांद्वारे आपल्याला स्वतःला दाखवणं. कसं दाखवायचं? तर व्हिज्युअलायझेशन करताना ज्याप्रमाणे आपण डायरीमध्ये आपले अफर्मेशन लिहिले त्याच पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करताना मी काय करणार आहे, माझ्यासाठी एक सुंदर विजन बोर्ड बनवणार. काय बनवणार आहे? माझे जे काही हेल्थचे चॅलेंजेस असतील किंवा मला जे काही गोल आहेत ते मी या पद्धतीने विजन बोर्ड वरती दिसते तुम्हाला स्क्रीन. हा, मग इथे हा एका व्यक्तीचा असेल, तिथे तुम्हाला सेव्हिंग किती करायची आहे, तुमचे हेल्थचे गोल काय आहे, डाएटचे गोल काय आहे, ट्रॅव्हल कुठे करायचं आहे, आणि हे यांनी फक्त फोटो चिपकवले आहेत. तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे? एक तुमचा स्वतःचा फोटो चिपकवायचा आणि तिथे हेल्दी मी. तुम्ही कसे आहात? हेल्दी आहात. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. या पद्धतीने. आणि कुठे आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल तिथला फोटो लावा. पैसे सेव्ह करायचे असतील तिथला फोटो लावा. तुमच्या रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हजबंड वाईफचा छान फोटो लावू शकतात. आणि लिव्ह हॅपी मॅरिड लाईफ या पद्धतीने तुम्हाला कुठल्या बोर्ड कलरच्या याच्यावर लिहायचं आहे? येलो कलरच्या बोर्डवरती. आपल्याला यांनी ब्लू कलरचा ब्लॅक कलरचा पेन वापरलाय, आपल्याला रेड कलरचा पेन वापरायचा आहे. कोणता वापरायचा आहे?
रेड कलर. रेड कलरचा पेन येलो कलरच्या बोर्ड वरती. आपल्याला दिसलाय सगळ्यांना विजन बोर्ड? येस. याच पद्धतीने आपल्याला चार्टशीट पेपर आणायचा, प्रत्येकाने विजन बोर्ड बनवायचा आहे आणि त्याचे फोटो ग्रुपमध्ये शेअर करा किंवा मला पाठवा. कुठे करायचे? तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करा किंवा मला पाठवा. प्रत्येकाने विजन बोर्ड क्रिएट करायचं आहे. आणि ही ऍक्टिव्हिटी का सांगितली आहे की जे आपण गोल लिहिले, जे आपण वहीवरती मी तुम्हाला लिहायला सांगितले, डायरीवरती लिहायला सांगितले, ते आपल्याला रोज दिसले पाहिजे. काय दिसले पाहिजे? रोज दिसले पाहिजे. आपल्याला बघा, जेव्हा एखादी स्त्री आई होणार असते, ती कोणाचा फोटो लावते? बाळकृष्णाचा, कृष्णाचा फोटो लावते, नाहीतर श्रीरामांचा लहानपणीचा फोटो लावते. येस. काय करत असते ती? फोटोकडे बघून सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग करते का ती? की माझा जो मुलगा होईल किंवा माझी मुलगी होईल त्याच्यामध्ये कोणाचे गुण असतील? कृष्णाचे, बरोबर, नाहीतर रामाचे. याच पद्धतीने आपण विचार करतो ना. मला काय दिसतंय? माझ्या दृष्टीत समोर शिवाजी महाराजांचा फोटो लावतो का आपण? लावतो? का लावतो? कारण माझी मुलांनी तो बघितला पाहिजे. मी स्वतः त्या प्रेग्नन्सीच्या फेज मध्ये जर फोटो बघितला तर माझं बाळ शिवाजी महाराजांसारखं वागेल किंवा होईल, हाच विचार असतो प्रत्येकाचा. मग मला काय करायचंय? माझ्या सबकॉन्शियस माइंडला विजनरी गोष्टी कळतात, बरोबर. अफर्मेशनच्या थ्रू माझ्या कानांना अफर्मेशन देते मी, आणि विजन थ्रू मी काय दाखवत आहे? मला कुठे जायचंय, मला काय काय पाहिजे, माझे गोल्स काय आहे, आणि माझा लाईफचा पर्पज काय आहे, माझ्या हेल्थचा काय, मला हेल्थमध्ये कुठे जायचंय, हेल्थमध्ये काय अचीव करायचं आहे, बरोबर. माझी शुगर लेवल नॉर्मल करायची आहे का, मला बीपी नॉर्मल करायचं आहे, तर तिथे काय येणार आहे? हेल्दी मी. कोणाचा फोटो लावायचा आहे? स्वतःचा. आणि तिथे लिहायचं हेल्दी मी. कळतंय? नंतर आपल्याला जर कोणासोबत नातेसंबंध चांगले करायचे असतील तर त्या व्यक्तीचा तुम्ही तिथे फोटो लावा. तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल तर तिथे तुम्ही काय करायचंय? त्या गाडीसोबत टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि तिथे तुमचा फोटो लावा. टेस्ट ड्राईव्ह घ्यायची गाडीची आणि त्या गाडीसोबत टेस्ट ड्राईव्ह घेतलेला फोटो लावा, जेणेकरून ही गोष्ट तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल. हा विजन बोर्ड बनवताना जो बनवलेला विजन बोर्ड आहे तो तुम्ही दक्षिण भिंतीवरती किंवा पश्चिम भिंतीवर लावायचा आहे. कुठे लावायचंय? दक्षिण भिंती किंवा पश्चिम भिंती. त्याचं मुख कुठे पाहिजे? पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे. कळतंय? रुचिका मॅडम, आपल्याला जॉबचे पण गोल सेट करायचे तिथे, जे काय जॉब तुम्हाला करायचं आहे, ज्या सॅलरी तुम्हाला, आणि लिहायचं कसं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, पूर्ण वर्तमान काळात आपल्याला वाक्य लिहायचे आहेत की मला ती गोष्ट मिळालेली आहे, मला हा जॉब लागलेला आहे, माझं लग्न झालेलं आहे, मला योग्य तो जोडीदार लाभलेला आहे. ज्यांचं आपल्या घरात सोबत पटत नाही तर तिथे त्यांनी चांगला आपला जॉईंट फॅमिलीचा छान, ज्यांचं रिलेशन चांगलं करायचंय त्यांच्यासोबत आपला फोटो लावा. ज्यांना पैसे पाहिजे आहेत, त्यांनी मनी आलेले आहे, तेवढे पैसे मला मिळालेले आहे, या पद्धतीने तिथे स्वतःचा फोटो लावायचा. कळालं? विजन बोर्ड कसा बनवायचा उज्ज्वला मॅडम? कळालं? दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर, आणखी उत्तर काय सांगत मॅडम? उत्तरेकडे, त्याचं फेसिंग उत्तरेकडे पाहिजे. ते भिंत, मागची जी भिंत आहे ना ती, जसं आपण समजलं की दक्षिण भिंत आहे आणि माझं तोंड कुठे आहे? उत्तरेकडे आहे. हा, त्याच पद्धतीने मी असं मागे लावेल, म्हणजे ज्याचं तोंड कुठे राहील? उत्तरेकडे राहील. पश्चिम भिंतीवर लावावं लागेल, तोंड उत्तरेकडे. हा, उत्तरेकडे, किंवा पश्चिम भिंतीला लावलं तर पूर्वेकडे तोंड येईल. हो, दक्षिण भिंतीला लावावं लागेल. हा, समजलं? आता आपल्याला परत एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. मॅडम किती ऍक्टिव्हिटी घेता? येस, डोळे बंद करायचे आहेत. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत आणि व्हिडिओ ऑन करायचे. विद्या मॅडम, मालवदे मॅडम आहे, सर आहेत, गौरी मॅडम. ऍक्टिव्हिटी बेस्ड सेशन आहे आपलं. सगळ्यांनी आपल्याला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं आहे. येस,
डोळे हलके बंद करायचे. संपूर्ण लक्ष माझ्याकडे. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आहे. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आहे. इमॅजिन करा की पहिल्यांदा आपल्याला ज्या व्यक्तीने गुलाबाचं फूल दिलं, ते गुलाबाचं फूल आपल्या डोळ्यांसमोर आलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला जे गुलाबाचं फूल भेटलं होतं, ते आपल्या प्रिय व्यक्तीने दिलेलं गुलाबाचं फूल तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. ते कळू स्वरूपात असेल, ते अर्धवट उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल, ते सुंदर तुम्ही पहिल्यांदा कोणीतरी तुम्हाला प्रिय व्यक्तीने दिलेलं गुलाबाचं फूल बघत आहात. त्याचा सुंदर सुगंध तुमच्या आजूबाजूला दळबळतय. खूप सुंदर सुगंध आजूबाजूला येतोय. अगदी पहिल्या भेटीत दिलेलं गुलाबाचं फूल आपल्याला आठवायचंय आणि त्या गुलाबाचा सुगंध आजूबाजूला आपल्याला दळबळतय. ते फूल बघून तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलेलं आहे. हे गुलाबाचं फूल तुमच्या लाडक्या प्रिय व्यक्तीने तुम्हाला दिलं होतं आणि ते फूल बघून तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलेलं आहे. 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 ते सुंदर गुलाबाचं फूल पहिल्यांदा कोणीतरी दिलं होतं. त्याचा रंग कोणताही असू शकतो. जे तुमच्या आवडीचं होतं, तुमच्या लाडक्या व्यक्तींनी दिलेलं होतं. त्या विचारात आपण आहोत आणि त्या गुलाबाला बघतो आहोत आणि चेहऱ्यावर सुंदर स्माइल आहे. हळुवारपणे स्माइल करत आपण डोळे उघडत आहोत. हळुवारपणे स्माइल करत डोळे उघडत आहोत. हळुवारपणे डोळे उघडत आहोत. येस. कोणाकोणाला गुलाबाचं फूल आठवलं किंवा तो प्रसंग आठवला? कोणी कोणी गुलाबाचं फूल भेटलेलं आहे ना, प्रत्येकाला भेटलं असेल कधी ना कधी किंवा नाही, कोणीतरी दिलं असेल. येस. आमचा जमाना नव्हता तो. सुगंध आला तरीही सुगंध येत होता असा. तरी सुगंध येत होता आणि हा. गुलाबाचं फूल कुठेतरी दिसलं. गुलाबाचं फुल दिसलं ना, फक्त प्रसंग नाही नव्हताच प्रसंग नव्हता, आयुष्यात. पण गुलाबाचं फुल इमॅजिन झालं आणि गुलाबाचं सुगंध फुल जाणवला. आणि सुगंध अक्षरशः येत होता. सुगंध सुगंध जाणवला. चांगलाच होता. हा. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलं की नाही? हो. त्या हास्याला किंमत नाहीये. येस. व्हेरी गुड. अजून कोणाचा काय अनुभव होता? तुम्हाला मिळालंच नाही का कोणाला गुलाबाचं फूल? येस मॅडम. तुम्हाला मिळालंय महादेव सर? येस, 5 मला मिळालं दिवसापूर्वी मॅम तिचा. लग्नामध्ये. हा सर, मॅडम मिळालं. हा. ते बरेच दिवस मी जपून ठेवलं होतं माझ्या नोटबुक मध्ये. अरे बापरे. खूप व्हेरी दिवस गुड. होतो, खूप दिवस. शेवटी त्याचं पानाचं असं बारीक बारीक भुगा झाला आणि शेवटी मी पाहिलं उघडून. बापरे म्हणलं, काय आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग ते सगळ्या जुन्या आठवणी त्यावेळी पाहिल्यानंतर मला आठवण, परत नंतर खूप दिवसापूर्वी ते परत मग तसंच म्हणजे आता परत म्हणजे उजळणी झाली त्या गोष्टीची. उजळणी झाली. परत बॅक अजून साईडला गेलो विचार.
विचारात गेलो माणूस, नाही का? हा, मागे विचारात केलं. मागे विचारात गेलो. अजून Yes. कोणाला मिळालं? अश्विनी मॅडम, रुचिका मॅडम बोला. मॅम मला लग्नात मिळालेलं आहे माझ्या लग्नात मिळालं. मिस्टरांकडून. कोण लग्नात मिळालंय? त्यानंतर मिळालं नाही का? त्यानंतर त्यांना मी गजरा आणायला सांगितला, मला गुलाबाचं फुल नाही आवडत म्हणून. अच्छा Oh. अच्छा, ओके. आता त्यांना तुम्ही द्यायचंय फुल. Yes. तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटी काय करायची ओके. आज तुमच्या बघा, समोरची व्यक्ती काय करत असते, तुमच्या एका याची वाट बघत असते. Correct. अनेक वर्षापासून तिची अपेक्षा असते. आपल्याला असं वाटतं की आपण लेडीज आहोत म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे, पण Correct. देण्याचाही भाव ठेवा. कधीतरी समोरच्यालाही जाणीव करून द्या की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात. Correct. कळतंय? ते आपल्यासाठीच सगळ्या गोष्टी करत आहेत, आपल्यासाठीच प्रयत्न करत असतात आणि नको तर कुठल्याच गोष्टीचा स्वार्थ न ठेवता एखादी घरातली व्यक्ती म्हणा, आपले हसबंड म्हणा, ते आपल्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. मग Correct. आपण प्रत्येक वेळा आपण अपेक्षा काय करतो की समोरच्यानी माझ्या भावना समजून घ्यायला पाहिजे, समोरच्यानी न सांगता, मी न व्यक्त होता त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. वाटतं की नाही? प्रत्येक Yes. लेडीजला वाटतं की यांना माझा स्वभावच कळत नाही, यांना मला मॅम. समजूनच घेत नाही. होतं. हो, नेहमी होतं. मग आता नेहमीच आपल्याला होतं. काय करायचं आहे, कधीतरी तुम्ही एक पाऊल पुढे टाका Yes. आणि त्यांच्यासाठी गुलाब. व्हॅलेंटाईन डे आपल्याला बिलीव्ह नाही ठेवायचं. व्हॅलेंटाईन डे येईल जाईल, आपल्याला त्याच्याशी काय नाही. आपल्याला काय करायचं, आज जो दिवस आहे, आजचा दिवस मी बघितला आहे, आज माझं भाग्य आहे, मी आज उठले आहे, तर मी आजचा दिवस जगणार आणि आजचा दिवस असा जगणार की मनसोक्त जगणार. जे माझ्या हातात आहे, जे नातेसंबंध आहे त्यांना मी वेळ देणार, जे इति कर्तव्य आहे ते करणार आणि कुठेतरी माझ्या स्वतःच्याही साठी मी थोडासा वेळ बाजूला ठेवणार. कळतंय? Yes, ma'am. ज्यांनी नाही घेतले असतील, भेटले नसतील, तर तुम्ही एक इनिशिएटिव्ह घ्या आणि तुम्ही गुलाबाचं फुल द्या. Correct. कळालं अश्विनी मॅडम? Yes. मिळालं होतं का गुलाबाचं फुल? मॅम मिळालेलं होतं खूप वर्षाआधी. मला पण तोच प्रसंग आठवला जेव्हा मला पहिला गुलाबाचं फुल मिळालं होतं लग्नाआधी. आता लग्नानंतर तर एकही फुल मिळालेलं नाहीये. आता तुम्ही मला सांगितलं, मी तोच विचार करत होते ते आता 1-2 दिवसामध्ये माझा बर्थडे येतोय. माझ्या बर्थडेला तो देणार नाही फुल, तर मीच त्याला देणार म्हणून. करेक्ट. Oh. आणि बर्थडे प्रत्येकाला काय वाटतं की माझा बर्थडे ना हजबंडनी खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं. एक्झॅक्टली. बरोबर. पण मला सांगा, किचन कोणाच्या हातात असतं? आपल्या Ladies. आपल्या. आणि आपण बऱ्याच वेळा असं करतो ना की न काही करता बऱ्याच साड्या घेऊन ठेवतो, Yes. बऱ्याच गोष्टी अशा करतो की ज्याची गरज नसते त्या आपण स्वतःकडे अट्रॅक्ट करतो की नाही? मग Yes. माझा बर्थडे आहे, माझा दिवस आहे, कोणी सेलिब्रेट करेल म्हणून मी करणार आहे का? No. मला काय करायचंय, त्या दिवशीसाठी काहीतरी पैसे वेगळे लावून ठेवायचे आणि Correct. मी उलट सगळ्यांसाठी मी माझ्या आवडीने बनवणार किंवा सगळ्यांसाठी त्या जमा केलेल्या पैशातून मी तुम्हाला बाहेर घेऊन जाते की ही माझी सेव्हिंग आहे, आज मी माझ्या बर्थडेची पार्टी तुम्हाला देते. या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. प्रत्येक वेळा कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करेल आणि मग मी आनंदी होईल. मी माझ्या रिमोट कोणाकडे दिलाय? दुसऱ्यांकडे, नवऱ्याकडे, दुसऱ्यांकडे दिलं ना. माझ्या आनंदाचं रिमोट कोणाकडे दिलं मी? दुसऱ्यांकडे. तो माझा नवरा आहे तरी तो दुसरा व्यक्ती आहे. तो जर माझ्या घरातली मेंबर आहे, माझे आई वडील असू देत किंवा माझे मुलं असू देत, त्यांच्याकडे जर मी रिमोट देते आहे म्हणजेच काय, मी माझ्या आनंदाला त्यांना जबाबदार ठरवते आणि माझ्या दुःखाला नाही. दुःखाचं कारण काय? माझी फॅमिली आहे. राईट. जर मी या पद्धतीने केलं की माझा बर्थडे सेलिब्रेट मला करायचा आहे, माझा बर्थडे येतोय, तर मीच छान पार्टी देईल, मीच माझ्या आवडीचे पदार्थ बनवेल आणि मीच सगळ्यांना खाऊ घाल. आणि नाही घरी करायचं असेल तेवढ्या पैशात मी काय करेल, तुम्हाला छान बाहेर घेऊन जाते. अपेक्षा ठेवायची नाही. मग दुःख येईल का? नाही. कारण आपण येतच बरेच वेळा बऱ्याच गोष्टी करतो स्वतःसाठी. येतच. करतो की नाही? अगदी. ज्या गोष्टींचा खर्च करायचा नसतो त्याही गोष्टी आपण घेतो. मग वर्षातून एवढा बर्थडे आपला येतो आहे, त्या दिवशी आपल्यासाठी कोणी काही करत नसेल तर दुःख मानू नका, उलट एक स्टेप पुढे जा. बऱ्याच लेडीजचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांना सवय नसते आणि पुरुषांना कुठेतरी एक प्रॅक्टिकल व्ह्यूनी बनवलेला ईश्वराने आणि लेडीजला खूप इमोशनल व्ह्यूनी बनवलेले
ठीक आहे, ते बाहेर चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात म्हणून त्यांना प्रॅक्टिकल बनवलेलं आहे. आणि ही स्त्री आपल्याला घर सांभाळायचं असतो म्हणून आपल्याला त्या भावना दिलेल्या. येस. कळते? याचा अर्थ भावना पुरुषांना नाही का? तसं नाही, भावना पुरुषांना पण असतात, पण त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, म्हणून नातेसंबंधात वादविवाद निर्माण होत असतात. कळालं? समजलं इथपर्यंत? तर Yes. अश्विनी मॅडमचा बर्थडे अश्विनी मॅडम यावेळेस खूप धूमधडाक्यात साजरा करणार येस. आणि आम्हाला शेअर करणार. येस. ते नक्की. नक्की? हो हो. किती तारखेला आहे बर्थडे तुमचा? 6 तारखेला. येस, व्हेरी गुड. गुड. चला पुढे जाऊया. येस. इथपर्यंत समजलं की व्हिज्युअलायझेशननी आपण काय बघितलं ऍक्टिव्हिटीमध्ये, की एक व्हिज्युअलायझेशनची टेक्निक वापरून आपण त्या तिथपर्यंत थॉट पर्यंत पोहोचलो, त्या विचारांपर्यंत पोहोचतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो आहे, बघतो आहे. ज्या पास्टच्या भरपूर वर्षांपूर्वीच्या आठवणी असतील किंवा कोणीतरी तुम्हाला पहिल्यांदा गुलाब दिलाय तर तुम्हाला काय दिसलंय, गुलाब दिसलो, त्याचा कलरही दिसला आणि त्याचं तुम्हाला काय दिसलं, सुगंधही आला. एवढंच ताकद कुठे आहे? माझ्या सबकॉन्शियस माइंड. मग मला ट्रेनिंग ह्या सबकॉन्शियस माइंडला काय पाहिजे आहे, एक्झॅक्टली देता आलं पाहिजे. मला काय पाहिजे म्हणून ते मला विजन बोर्डवरती दाखवायचं आहे. कळतंय का? विजन बोर्ड बनवणं महत्वाचं आहे, कारण रोज रोज जेव्हा आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष जाईल तेव्हा आपली एनर्जी तिथे जाईल आणि तिथे एनर्जी गेल्यानंतर तुम्हाला विचार येईल की अरे मी हे तर विजन बोर्डवर लिहिलंय, मला याच्यासाठी काहीतरी पाऊल उचलावं लागेल, मला एक स्टेप पुढे जावं लागेल. हे माझे स्वप्न आहेत, हे पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी. कळतंय? करेक्ट. म्हणून विजन बोर्ड प्रत्येकाने बनवायचा आहे, त्याचा ग्रुपमध्ये फोटो शेअर करायचा आहे. ओके, येस. पुढे जाऊया. थर्ड मेथड आहे ती म्हणजे मेडिटेशन. प्रत्येकाला मेडिटेशन माहितीये बरोबर? ध्यान करणे. येस. हो. प्रत्येक जण करतं मेडिटेशन? करता का कधीतरी. मेडिटेशन? कधी कधी करतो, कधी कधी होत, कधी कधी रेग्युलर नाही होत. रेग्युलर होत नाही, कधीतरी आपण मेडिटेशन करतो, बरोबर? येस मॅम. मग फक्त मेडिटेशन करणे म्हणजे ध्यान करणे होतं का? नो. मेडिटेशनचा अर्थ काय होतो इथे? म्हणजेच तुम्ही कुठली गोष्टी करता आहात, जर तुम्ही किचन मध्येही काम करता आहे, तू कॉन्सन्ट्रेट करून, तुम्ही खूप लक्ष केंद्रित करून ती गोष्ट करणे म्हणजे मेडिटेशन. इन्व्हॉल्वमेंट होणे, ती माइंडफुल्ली करणे म्हणजे मेडिटेशन. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ. इथे म्हटलंय वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ, म्हणजे प्रत्येक श्वासासोबत तुम्ही जी काही ऍक्टिव्हिटी करता आहात, जिथे जिथे तुम्ही प्रेझेंट आहात, आता आपण जे करतो आहे ते देखील एक प्रकारचं मेडिटेशन आहे. येस. कळतंय? इथे तुम्ही जर 100% इन्व्हॉल्वमेंट दिली तर तुम्हाला काहीतरी अप्रतिम रिझल्ट भेटतील, बरोबर? किचन मध्ये काहीतरी मेडिटेट करून स्वयंपाक केला तर त्याचे रिझल्ट काय राहतील? स्वयंपाक छान होईल. घरात आपल्याला वाहवा होणार नाही, कारण इन्व्हॉल्वमेंट तिथे होती, राईट? मेडिटेशन करणे म्हणजे फक्त ध्यान साधना केली झालं असं नाही होत. मेडिटेशन करणं म्हणजे आपलं माझी लाईफ मेडिटेशन मध्ये समर्पित केली, याचा अर्थ मी प्रत्येक गोष्ट काय करते, माझी स्वतःची तिथे इन्व्हॉल्वमेंट असते. मग मी माझं किचन मध्ये जरी काम करत असेल तर मी तिथे इन्व्हॉल्वमेंट राहील, 100% तिथे देईल आणि माझ्या प्रत्येक श्वासामध्ये माझ्या किचनच्या कामामध्ये डेडिकेशन असेल. कळतंय? मग ह्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देताना पण मला त्याच पद्धतीने करायचंय. ज्या विचारांना मी पुढे न्यायचं आहे, जे विचार मला पाहिजे, जे पर्पज माझा आहे, तिथे माझं ध्यान केंद्रित करायचं आहे आणि त्या गोष्टीलाच मला काय करायचं, एनर्जी द्यायची आहे. कळालं? तिथे मला पूर्णतः हा लक्ष करायचं की ही अचीव करायची. मग या गोष्टीचे काय पैलू आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी मला तिथे मागे खेचताय, बरोबर? मला ती गाडी घ्यायची आहे तर मग मी फक्त स्वप्नातच विचार करते आहे का? माझ्या डोक्यात सबकॉन्शियस माइंड मध्येच फक्त गाडी घ्यायची. मग मी कधीतरी तिथे टेस्ट ड्राईव्ह करून आली का? मला गाडी चालवता येते का? जर गाडी घ्यायची तर मला चालवता आली पाहिजे की नाही? मी त्यासाठी प्रिपेअर्ड आहे का? तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला का? अशा स्टेपनी आपल्याला पुढे जायचं आहे. कळालं? येस. याला म्हणतात मेडिटेट होऊन ते काम करणं.
टू मेडिटेट म्हणजे टू इन्व्हॉल्व, टू कॉन्सन्ट्रेट, टू फोकस. ओके. मग आज आपण काय बघितलं? आपल्या सबकॉन्शियस माइंडला 3 पद्धतीने ट्रेनिंग देऊ शकतो. ते म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. लिहिलं तुम्ही? बरं, आता आपल्याला व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट सगळ्यांना माहिती आहे. पुढची ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही तुमच्या जबाबदारीचा क्रम लावणार आहे. तुमच्यावर काय काय जबाबदारी आहे त्याचा क्रम लावायचा. तुम्ही तुमच्यावर असलेल्या प्रत्येक जबाबदारीचा क्रम लावत आहात. झालं की चॅटबॉक्स मध्ये मला डन सांगायचं आहे. ज्या काही तुम्ही जबाबदारी आहेत तुमच्यावरती, असं तुम्हाला वाटते की माझी जबाबदारी आहे, हॅलो हॅलो. हा हा मॅडम, मी संध्याकाळी अटेंड करते. माझ्याकडे आता अचानक पाहुणे आले बरं बरं आणि ते बरं, काही सगळं हरकत नाही, हा, काही हरकत नाही. ओके. प्लीज आणि मी संध्याकाळी करते. उद्यापासून आपण ऍक्च्युली सिलेबसला चालू करतोय. हा, बर बर, मी बर बर. आज संध्याकाळी करते हो 7:30 ना. चालेल चालेल, 7:30ला. ओके, ओके मी लिहू. ओके, थँक्यू. ओके ओके. ज्याचे ज्याचे झालं त्यांनी डन टाका किंवा मला हँड रेस करा की मॅडम माझं झालंय. हा मीरा मॅडम, काय काय जबाबदारी आहे तुमच्या? माझी आता एकच जबाबदारी आहे, शेवटपर्यंत मला मला स्वस्थ ठेवायचं आहे. दुसऱ्यांना त्रास होईल माझ्यापासून असं वागायचं नाही. बाकी काही जबाबदाऱ्या नाही. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही स्वतःच्या आरोग्यावरती कॉन्सन्ट्रेट करताय आणि तुम्ही स्वतःला तुमची जबाबदारी समजताय. बरोबर. बस एवढं. हम्म. व्हेरी व्हेरी गुड. अजून कोणाचं झालं? मनीषा मॅडमचं झालं? माझं झालं. हा. माझं झालं. हा बोला सर, महादेव सर. मॅडम, आता काय माझं एज प्रमाणे माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत, परंतु माझी स्वतःची आणि माझ्या फॅमिली जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि मी आणखी एक असं मला वाटतं की आतापर्यंत मी मेडिकल फ्री लाईफ काढलेलं आहे आणि यापुढचं पण मेडिकल फ्री लाईफ माझं असावं असं मला वाटतं. आणि डेली रुटीन जे आहे आत्ताचं माझं, तर सकाळी लवकर उठणे किंवा एक्सरसाइज किंवा वॉकिंग करणे किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळी व्हाव्यात. आणि माझं आरोग्याच्या वरती माझा ज्यादा फोकस आहे. बाकी काही आता सगळं बाकी झालेल्या सगळ्या गोष्टी व्हेरी गुड. त्याप्रमाणे रोटेशन मध्ये सगळ्या गोष्टी होत राहाव्या अखेरपर्यंत, हीच एक अपेक्षा आहे. बाकी काही नाही. येस, व्हेरी गुड. येस, झालं. अजून कोणाचं झालं? रुचिका मॅडमचं झालं? हो, काय जबाबदारी आहे तुमची? मला स्वतःला हेल्दी ठेवायचं आहे. नंतर माझं 3.5 वर्षाचा मुलगा आहे, मला त्याला सांभाळायचं आहे. त्याला सांभाळून घर सांभाळायचं आहे. आणि पैशांचा इश्यू नाही, पण स्टील मला स्वतःसाठी पैसे कमवायचे. ओके, व्हेरी गुड. अजून मनीषा मॅडम, गीतांजली मॅडम, झाली तुमची जबाबदारी लिहून? अनम्यूट करा गीतांजली मॅडम. सुरुवातीला माझी स्वतःचीच तब्येत सांभाळायची आहे. घरातील प्रत्येकाची काळजी तर घ्यायचीच आहे. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना चांगले संस्कार लावणे, ही पण माझी जबाबदारी आहे. आणि घरातील म्हणजे पाहुणे वगैरे आले तर त्यांचं हे करणे. या सगळ्या तुमच्या जबाबदारी आहे, बरोबर? हा. अश्विनी मॅडमची काय जबाबदारी आहे? माझा मुलगा रडतोय मॅम, मी नंतर सांगेल, लिहिलेलं आहे मी. ओके 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 ओके. हा मनीषा मॅडम बोला, तुमच्या काय जबाबदारी आहे? माझ्या मुलाची जबाबदारी आहे मॅडम माझ्याकडे. म्हणजे मी आई वडिलांकडे राहते. मुलाला घेऊन 5 वर्ष झाले आहे.
त्याच्या शिक्षणाची जबाबदारी, त्याची जबाबदारी, आणि मला गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत आहे. तर त्याचं म्हणजे झालं पाहिजे बा माझं सिलेक्शन, आणि नंतर त्याच्यानुसार मुलाची जबाबदारी घ्यायची. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे माझी. ओके, कुठे राहता तुम्ही? मी ओके नागपूरमध्ये एका गावाला राहते. शामिल आहे. ओके, म्हणजे मी पण नागपूरचीच आहे ताई. ओके, अश्विनी मॅडम पण नागपूरच्याच आहेत. हा, पण मी आता ठाणेला असते. माझं सासर माहेर नागपूरचं आहे. अरे वा. मनीषा मॅडम, अश्विनी मॅडम नागपूरच्याच आहेत. येस, कळालं काय काय जबाबदारी आहे आपल्या, प्रत्येकाला माहिती आहे. विद्या मॅडमच्या काय जबाबदारी आहे? अनम्यूट करा. तिथे अनम्यूटचं बटन असेल, अनम्यूट करा. नाही होतंय. मी ऑप्शन देते तुम्हाला अनम्यूटचं. ओके, या बॅच मध्ये छान वाटलं की प्रत्येकाला आपले आरोग्य कुठेतरी जबाबदारी वाटते. तुम्ही Yes. स्वतः तुमची कुठेतरी जबाबदारी, तुम्ही स्वतः तुमची जबाबदारी आहे हे स्वीकारत आहे. बघा, मी काय म्हटलं होतं की आपल्याला जगातून रोज बरेच लोक टाटा बाय बाय करतात, आणि जेव्हा आपण मुलांचा विचार करतो आहे किंवा काय इतरांचा विचार करतो आहे, जर या क्षणाला आपल्याला कोणी काही झालं तर आपल्या घरातले ठेवतील का? No. ठेवतील? नाही ठेवणार. म्हणून मला पहिल्यांदा जबाबदारी माझी, मी माझी जबाबदारी स्वीकारते आणि मी जसं आहे, मी माझ्या गुणदोषात सकट माझा स्वतःचा स्वीकार करणं महत्वाचं. कळतंय? त्यानंतर मग तुमची मुलं येतात, मग इतर जबाबदारी येतात. असं आपल्याला क्रम लावायचं की पहिल्यांदा मीच राहणार, मला काही झालं तर कोणाला काही फरक पडणार नाही. म्हणून मला पहिल्यांदा मला स्वस्त, मस्त, जबरदस्त आणि तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे. येस मनीषा मॅडम, पहिले फोकस माझ्यावरती येणार, माझ्या विचारांवरती येणार, मी पॉझिटिव्ह राहणार. पूर्ण फोकस माझ्यावरती राहणार, आणि माझी जबाबदारी मी आहे. माझा नवरा, माझं कुटुंब किंवा आई वडील किंवा माझे मुलं यांची जबाबदारी मी नाही. म्हणून आपण हेल्दी लाईफस्टाईल म्हणजेच काय, आहार, विहार आणि विचार, या 3 सूत्री जीवनावरती आपल्याला काम करायचे. आहार म्हणजेच काय, एक व्यवस्थित डाएट घेणं वयानुसार आणि गरजेनुसार. विहार म्हणजे काय, आपण फिरायला रोज जाणं, योगा, मेडिटेशन करणं. आणि विचार म्हणजे काय, मी सकारात्मकतेमध्ये राहणं, नेहमी मी पॉझिटिव्ह गोष्टींकडे फोकस करणं, आणि माझी ऊर्जा कुठे देणं, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, माझी ऊर्जा कुठे जाणार आहे, माझी पूर्ण एनर्जी कुठे जाणार, मला काय काय पाहिजे. कळालं? येस, विद्या मॅडमचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलीचं लग्न. येस, मुलीचं लग्न ही जबाबदारी आपलीच आहे, तेही पूर्ण करायची आहे. कळालं का इथपर्यंत? का महत्वाचं आहे आपण स्वतः, मग आपल्याला आपलं काय बनायचं आहे, बेस्ट फ्रेंड बनायचं. तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे की नाही? मग तुम्ही तुमचे पहिले बेस्ट फ्रेंड बना. तुम्ही स्वतःला थोडं समजून घ्या की मला काय पाहिजे आहे, माझ्या भावना कुठे व्यक्त करायच्या आहे, मला कुठे प्रॉब्लेम होत आहे, नातेसंबंध सांभाळताना मला काय त्रास होतो आहे, मला कुठे कुठे चिडचिड होते आहे, दिवसभरातून किती वेळा राग येतोय, याचं नोट डाऊन केलंय का आजपर्यंत? कधी केलं? कधी लिहून काढलं की मला राग कुठे येतो, किती वेळानंतर, किती तासांनी, कुठल्या गोष्टीचा राग आला होता? विचार केला कोणी? नाही केला. मग करायचं आहे हा माइंडफुलनेस, हे मेडिटेशन करायचं आहे की स्वतःवरती फोकस. संपूर्ण एनर्जी कुठे द्यायची? स्वतःला द्यायची, स्वतःला समजून घ्यायला द्यायची, आणि खुद का खुद बेस्ट फ्रेंड बनणार. येस, स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे, म्हणजेच कोणाची गरज लागणार नाही. स्वतःची स्वतः मदत करायची, जेणेकरून काय होईल, कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करेल आणि कोणाकडनं मी माझ्या आनंदाला, माझे रिपोर्ट देईल त्याच्या हातामध्ये, आणि मग मी माझ्या आनंदाला त्याला कारक ठरवेल, हे होणार नाही.
आणि प्रत्येक वेळा प्रत्येक जण आपल्या मनासारखं वागेलच असं होत नसतं. म्हणून आपला आनंद, माझा बर्थडे, माझं सगळं सेलिब्रेशन, सगळं सगळं मी माझं छान करणार. माझा दिवस आहे, मी माझं सेलिब्रेट करणार. थोडासा 200 रुपयाची का होईना मी माझ्या परीने पार्टी करणार. कळतंय? येस मॅडम. हो. पुढे जाऊया. पाणी पिऊन बसायचं सगळ्यांनी. आपल्याला पास्ट लाईफ मेडिटेशन करायचंय. सगळ्यांनी 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय. येस, 2 मिनिटं देते मी. जे ट्रॅव्हलिंग मध्ये असतील, जे ऑफिस मध्ये असतील किंवा कुठल्या मशीनच्या जवळ काम करत असतील, त्यांनी मेडिटेशन करायचं नाहीये. करेक्ट. त्यांनी शांततेने बसून ऐका. ज्यांना शक्य आहे त्यांनी मेडिटेशन करा. जे व्यवस्थित एका ठिकाणी प्रॉपर बसू शकत असतील त्यांनीच मेडिटेशन करायचं आहे. आज येस सर, महादेव सर, काही प्रश्न होता? नाही. येस, पाणी पिऊन बसले सगळेजण? हो हो मॅडम. येस. येस. आपण या आजच्या ध्यान साधनेतून आपल्या गत जीवनातील आठवणींना उजाळा देणार आहोत. आणि त्या गत जीवनातल्या आठवणीला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लाईफमधनं जे काही निगेटिव्ह थॉट आहे, जे काही आपल्याला सफरिंग आहे, जो काही पेन आहे, आपण जो आहे त्या सगळ्या पेन मधून बाहेर पडायचं. त्यासाठी आपण ही साधना करतो आहे. आपले डोळे सगळ्यांनी हलके बंद करायचेत. संपूर्ण लक्ष आपलं येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचंय. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. एक श्वास घ्यायचा आहे. डीप ब्रीदिंग. ब्रीद आउट. ब्रीद इन. ब्रीद आउट. ब्रीद इन. ब्रीद आउट. संपूर्ण लक्ष माझ्या श्वासांकडे केंद्रित करते मी. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतोय. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीरातून, मनातून संपूर्णतः नकारात्मकता निघून जाते. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन प्रत्येकातून संपूर्ण नकारात्मकता निघून जाते. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. या ध्यान साधनेतून आपण आपल्या गत जीवनातील आठवणींना उजाळा देतो आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवरती केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आणि आपण जिथे बसलो आहे तिथून आपल्याला आपल्या दारापर्यंत जायचं आहे. घराच्या दारापर्यंत जातोय आपण. या एक सुंदर प्रवासाला जातो आहे. या दारातून आपण हळुवारपणे बाहेर पडतो आहे. आणि आपल्या पास्टच्या प्रत्येक वाईट घटनेला आठवत आहोत. जे काही सफरिंग आपण लिहिलं होतं, ज्या काही पेन मधनं आपण गेलो होतो, ते सगळं आपल्याला आठवायचंय. काल झालेलं काही दुःख, या एका महिन्यात झालेलं काही दुःख,
या वर्षभरात झालेलं काही दुःख, या दाराच्या बाहेर पडलेलं प्रत्येक आपल्याला आठवत आहे. आपण आपल्या दाराच्या बाहेर पडतो आहे आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या घटना आठवत आहो. आपण आपल्या पास्ट मध्ये जातो आहे, या वर्षभरात काय काय घडलं होतं. कोणी कोणी आपल्याला मनस्ताप दिलं या वर्षभरात, कोणी कोणी दुःख दिलं, कोणाचा आपल्याला राग आला, कोणी आपलं मन दुखवलंय, कोणत्या घटना आहेत त्या ज्यांनी आपल्याला सगळं सगळं पिळवून काढलेलं आहे. ज्या भावना येत असेल त्या सगळ्या भावना आपल्याला आज व्यक्त व्हायचं आहे. आपल्याला कुठल्याही भावनेला आपण दाबून ठेवणार नाहीये. कुठल्याही विचारांना आपण आतमध्ये कोंडमारा करणार नाहीये. व्यक्त व्हायचंय आपल्याला आज ज्या काही एका वर्षात घडलेल्या घटना आहेत त्या सगळ्या आठवत आहोत आपण. त्या सगळ्या लोकांना आपण आठवत आहोत ज्यांनी आपल्याला दुःख दिले, ज्यांचा आपल्याला राग येतो आहे. ज्यांना रडू येत असेल त्यांनी रडून घ्यायचं आहे. आपल्या भावना दाबून ठेवायच्या नाहीयेत. हळुवारपणे हा प्रवास आपण पुढे नेतो आहे. त्या काही 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये काय त्रास सहन केलाय तो आपल्याला आठवायचा आहे. ज्या व्यक्तींनी आपल्याला त्रास दिला होता, ज्यांच्यामुळे आपल्याला दुःख झाले आहे, त्या प्रत्येक घटनाला आपण आठवत आहे. ते सगळे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहेत. आपल्या आयुष्यातील अशा व्यक्ती, अशा घटना आपण आठवत आहोत ज्यांनी आपल्याला खूप मनस्ताप दिला. असे काही चेहरे ज्यांनी आपल्याला प्रचंड वेदना दिल्या, दुःख दिलेले आहेत, आपली फसवणूक केली आहे. अशा सगळ्या घटनांना आपण आठवत आहोत. जे काही आपण सफरिंग करतो आहे, जे काही आत्ताची सिच्युएशन आहे, जे पास्ट लाईफ मध्ये आपलं दुःख आहे ते सगळं आठवत आहोत. त्या व्यक्तींचे चेहरे आपण समोर आणतोय. अशा व्यक्तींचा चेहरा जो तुमच्या समोर आणला की तुम्हाला क्षणभर सगळ्या सगळ्या दुःखाची जाणीव होते. अशा काही घटना ज्यांनी तुम्हाला प्रचंड वादविवादाला सामोरं जावं लागलं होतं, प्रचंड अपमान झाला होता, प्रचंड दुःख, प्रचंड मनस्ताप झालेला होता. त्यांना आपण आठवत आहोत. हो, यांच्यामुळे मी दुःखी झाले, आपण एक्सेप्ट करतो. यांच्यामुळे मला त्रास झाला, हे एक्सेप्ट करतो आहे. यांच्यामुळे माझं मन दुखवलं आहे, माझ्यामुळे यांचं मन दुखवलं आहे, हे मी एक्सेप्ट करते. पण मी आज माझ्या प्रगतीसाठी, माझ्या ग्रोथसाठी, माझ्या पर्पजसाठी मी यांना आज माफ करत आहे. आज मी माझ्या कर्मासाठी, माझ्या ग्रोथसाठी, माझ्या प्रगतीसाठी
यांच्या कर्मबंधनातून मुक्त होते. या लोकांमुळे माझ्या आयुष्यामध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण झाले आहेत, त्या ब्लॉकेजेसला मला रिमूव्ह करायचं आहे. मला माझ्या आयुष्यात माझी प्रगती साधायची आहे. मला माझ्या आयुष्यात माझ्यावरती फोकस करायचा आहे. मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे. मला माझ्या आयुष्यात माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी, माझ्या स्वार्थासाठी मी या लोकांना माफ करत आहे. माझ्या आयुष्यात माझ्या प्रगतीसाठी, माझ्या स्वार्थासाठी, माझ्या संपूर्ण जीवनात मला समोर जाण्यासाठी, माझे हेतू साध्य करण्यासाठी मी या लोकांना माफ करत आहे. 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 मला पुढे जायचं आहे. मला माझ्या ब्लॉकेजेस रिमूव्ह करायचे आहे. जस्ट रिमूव्ह दॅट ब्लॉकेजेस. जे काही या लोकांमुळे माझ्या आयुष्यात ब्लॉकेजेस आले आहेत ते संपूर्णतः डिलीट करायचे. संपूर्णतः ब्लॉकेजेस रिमूव्ह करायचे आहेत. संपूर्णतः जे काही आता माझ्या बॉडीवरती व्हायब्रेशन जनरेट झाले, जे निगेटिव्ह व्हायब्रेशन मध्ये मी होती, ते व्हायब्रेशन मला नको आहेत. ज्या त्रासामध्ये मी आहे ते त्रास मला नको आहे. या वेदना मला नको आहेत. या वेदनेमुळे माझी प्रगती होत नाहीये. या त्रासामुळे मी पुढे जाऊ शकत नाहीये. हे काहीच मला नको आहे. मला फक्त आनंद, परमसुख, समाधान, दीर्घायुष्य पाहिजे. मला माझी प्रगती साधायची आहे. मला पुढे जायचं आहे. माझी प्रगती साधायची आहे. मला आनंदी जीवन पाहिजे आहे. मला आनंदी जीवन जगायचं आहे. सुख फक्त माझ्यासाठी आहे. सुख फक्त माझ्यासाठी आहे. आनंद फक्त माझ्यासाठी आहे. ऐश्वर्य फक्त माझ्यासाठी आहे. दीर्घायुष्य फक्त माझ्यासाठी आहे. त्या युनिव्हर्सकडे मी फक्त हे मागत आहे. यांना मी आज माफ करत आहे. यांना मी माझ्या सुखासाठी माफ करत आहे. आय फॉरगिव्ह देम. आय फॉरगिव्ह देम. आय फॉरगिव्ह देम. मी त्यांना माफ केलेलं आहे. मी त्यांना माफ केलेलं आहे. मी त्यांना माफ केलंय. मी स्वतःची माफी मागत आहे. मी स्वतःची माफी मागत आहे. आय एम सॉरी. मी स्वतःची माफी मागत आहे. मी स्वतःला माफ करत आहे. इतके दिवस मी या वेदना शरीराला, मनाला, आत्म्याला दिल्या आहे. त्या सगळ्यांसाठी मी स्वतःची माफी मागत आहे. मी स्वतःची माफी मागत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मी आज स्वतःला माफ केलेलं आहे. आज मी माझ्या आनंदाला स्वतः कारणीभूत राहणार हे ठरवलेलं आहे. आज मी माझा आनंद स्वतःपुरता मर्यादित केलेला आहे. मी यांना सगळ्यांना माफ केलेलं आहे. माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी, माझ्या सौभाग्यासाठी, माझ्या दीर्घायुष्यासाठी, माझ्या ऐश्वर्यासाठी मी या प्रत्येकाला माफ केलेलं आहे. मी या प्रत्येकाला माफ करत आहे. मी स्वतःच्या सुखासाठी मी आज प्रत्येकाला माफ केलेलं आहे. प्रत्येकाला माफ केलेलं आहे. प्रत्येकाला माफ केलेलं आहे. प्रत्येक त्या व्यक्तीला माफ केलंय ज्यांनी मला त्रास दिलाय. आणि मी स्वतःला माफ केलंय कारण या व्यक्तीमुळे माझ्या शरीरावर, मनावर निगेटिव्ह व्हायब्रेशन जनरेट होत आहे. या व्हायब्रेशनच्या बाहेर पडायचंय मला. आणि मी आज ठरवलं आहे की मी पुढे जाणार. जस्ट फॉरगिव्ह देम. जस्ट फॉरगिव्ह देम. Completely remove that thought. Remove that fever. Remove that fear. Remove that emotion.
आपल्याला कम्प्लिटली फॉरगिव्ह करायचंय त्यांना. कम्प्लिटली फॉरगिव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. प्रेयर म्हणायची आपल्या मनातल्या मनात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आज फक्त तुमच्यासोबत तुमच्या गोड आठवणी, तुमचा आनंद, तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात तुम्ही कुलूप बंद करत आहात. तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त सुखद आठवणी आहेत, सुखद क्षण आहेत, सुखद आठवणी, फक्त आनंद, फक्त आनंद आणि फक्त आनंद आहे. आणि या आनंदाला, या सुखद आठवणीला आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करत आहोत. या आठवणींना आपण संपूर्णतः स्वीकार करत आहोत. माझ्या आयुष्यात फक्त आनंद आहे. माझ्या आयुष्यात परम सुख, समाधान, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे. मी संपूर्णतः सकारात्मक आहे. माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद आहे. माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद आहे. माझ्या आनंदाची कारक मीच आहे. माझ्या आनंदाची कारक, माझ्या सुखाची कारक फक्त मी आहे. येस, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. येस, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द हेल्दीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द हेल्दीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द हेल्दीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. I am the richest person in the world. I am the richest person in the world. I am the blessed person. I am the blessed person. I am the blessed person. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. हे ईश्वरा, तुझे लाख लाख कोटी कोटी धन्यवाद. हे ईश्वरा, तुझे कोटी कोटी धन्यवाद. मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी तू दिलेल्या आहे. त्या ईश्वराचे आपण आभार मानतो आहे. त्या युनिव्हर्सचे आभार मानतो आहे. ईश्वर गुरूंचे आभार मानतो आहे. प्रत्येकाचे आपण आभार मानतो आहे. तुम्ही मला फक्त आनंद दिला आहे. तुम्ही मला फक्त आनंद दिला आहे आणि यापुढेही तुम्ही फक्त आनंद देणार आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. कोटी कोटी आभार ईश्वरा, कोटी कोटी आभार युनिव्हर्स. प्रत्येकाचे मी आभार मानते आहे. मला फक्त आनंद भेटत आहे आणि यापुढेही आनंदच भेटत राहणार आहे. मी फक्त आनंदित आहे. मला फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. मला फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. आणि हे सुंदर हास्य माझ्या चेहऱ्यावर आलेलं आहे. या ध्यान साधनेतून आपल्याला हळुवारपणे परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे परत यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. या ध्यान साधनेतून आपल्याला हळुवार परत यायचं आहे. हळुवार परत यायचं आहे. हळुवारपणे परत यायचं आहे. हळुवारपणे परत यायचं आहे. जस्ट रिलॅक्स. 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 संपूर्णतः रिलॅक्स आहात तुम्ही. संपूर्णतः रिलॅक्स आहात तुम्ही. हळुवारपणे परत येऊन आपल्याला डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. हळुवारपणे सगळं करतोय आपण. रिलॅक्स आहात तुम्ही पूर्णतः. आणि दोन्ही हातांना आपल्या हातांची ऊर्जा द्यायची डोळ्यांना. दोन्ही हात सोडायचे आणि ते एनर्जी आपल्या डोळ्यांना द्यायची आहे. येस, दोन्ही हात या पद्धतीने वरती करा. येस.
काय काय फील झालं कोणाकोणाला? कसं वाटतंय? येस. कसं वाटतंय? एकदम रिलॅक्स झालं मॅडम. रिलॅक्स आणि झालेत? रिलॅक्स झालं आणि डोळे पाण्याने भरले. असं वाटायला लागलं की काय हा प्रकार, फर्स्ट टाइम असं होतंय. आणि अगदी अगदी भूतकाळात गेल्यानंतर ज्याच्या काय गोष्टी घडत गेल्या त्याच्यावरती फोकस असा गेला, लक्ष तिकडे वेधलं गेलं आणि जे काही सांगितलं त्याप्रमाणे त्या असं डिलीट करत 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 बऱ्याचशा गोष्टी डिलीट झाल्यात. आणि आणि माफ केलं तुम्ही? यस, माफ केलं. माफ केलं. आणि येस जर नसेल होत तरी आपल्याला पुढे माफ करायचं. येस 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 येस. आणि जर वाटतं आहे आपलं रेकॉर्डिंग बघून परत मेडिटेशन करा, जेणेकरून आपल्याकडे कुठेही कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी राहिली असेल तर येस ती येस निघून जाईल. व्हेरी गुड. येस मॅडम. येस विद्या मॅडम, छान वाटतंय, हलकं वाटतंय. येस. अजून काय अनुभव होता? मनीषा मॅडमचा काय अनुभव आहे? छान वाटतं मॅम, हलकं वाटत आहे थोडं. हलकं मनातलं जे वाटतंय. काही काम ते कुठेतरी स्टॉप झाल्यासारखं वाटत आहे. माफ केलं तुम्ही समोरच्याला? हो. नसेल केलं तर आपल्याला पुन्हा माफ करायचं आहे, पुन्हा येस मेडिटेशन करून आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं. येस ह्या प्रवासामध्ये आपल्याला कुठेही कोणाबद्दल द्वेष, मत्सर, ईर्ष्या ही भावना नाही ठेवायची. कारण मला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. जायचं आहे ना आपल्याला प्रत्येकाला या येस प्रवासाला. येस येस. उद्यापासून आपण छान रेकी साधना चालू करतो आहे, ओके. हो की नाही? येस. रुचिका मॅडम, कसं वाटलं? पहिले तर फोकस नाही होऊ शकत होता. नंतर नंतर फोकस होत होता आणि मग आता एकदम टोटली रिलॅक्स वाटतं. तरी रिलॅक्स. पण रेकॉर्डिंग पाहून परत एकदा मला जेव्हा शांत वेळ मिळेल तेव्हा मी परत मेडिटेशन. नक्की करा, नक्की. किंवा संध्याकाळची बॅच जॉईन केली तरी चालेल. येस. येस. अजून मीरा मॅडमला काय अनुभव होता? अनम्यूट करा, तिथे बटन आहे. पहिले पहिले अस्वस्थ वाटत होतं, आता थोडं हलकं हलकं वाटतंय. हलकं हलकं वाटतंय. माफ केलं हम्म. तुम्ही? हो. आणि नसेल केलं तर आपल्याला करायचं आहे. मेडिटेशन करून करून आपण काय करणार आहोत? समोरच्या व्यक्तीला माफ करणार. येस. उज्ज्वला मॅडम, हलकं वाटतंय मला. हलकं वाटतंय, रिलॅक्स आहात? गीतांजली मॅडम, येस. हलकं वाटतंय. हलकं वाटतंय. अश्विनी मॅडमचा काय अनुभव होता? मेडिटेशन करता आलं का तुम्हाला? मुलगा रडत होता, त्याला मांडीवर झोपवलं आणि मी केलं. कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. सगळं म्हणजे डोळ्यासमोरून सगळं चित्र गेलेलं. मग मनात एक फिलिंग आली, जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करत होता, एक फिलिंग आली की ह्या ज्यांच्याबद्दल आपण एवढा राग करतोय ते कुठे ना कुठे ते पण आपलेच आहे. एवढा राग धरून अख्खं आयुष्य त्या व्यक्तींसोबतच काढायचं आहे, मग एवढा राग धरून खरंच काही अर्थ आहे का? तर खरंच आपण त्यांना माफ करायला पाहिजे, ही एक फील माझ्या मनाला तरी आली. व्हेरी गुड. ज्या भावना वाटतंय ना रडावं, रडून घ्यायचं. जे वाटतंय ऍक्च्युली जे आपल्याला एक्सप्रेस करायचंय, इथे आपण सगळे फ्रेंड्स आहोत. वाटतं आहे की हो, खरंच राग करून काहीच फायदा होणार नाही. द्वेष करून मी माझी प्रगती कुठेतरी थांबवत आहे. आणि ह्या रागाच्या व्हायब्रेशन बघितल्या, प्रत्येकाला पहिल्यांदा अस्वस्थ भावना झाल्या. झाले ना तुम्ही प्रत्येक वेळा पहिल्यांदा जेव्हा सगळं आठवलं, मग ह्या माझ्या भावना माझ्या मनावरती किती, मनावर, आत्म्यावर आणि बॉडीवरती किती परिणाम करत असतील. या स्टोअर भावना आहेत ना आपल्या, आपण ह्या सगळ्या मेमरीमध्ये स्टोअर केलेल्या भावना होत्या. आज आपण फक्त छोट्या छोट्या भावना बाहेर काढल्या. याचा आपल्याला नकळतपणे शरीरावरती किती परिणाम होतो
विचार करतो आपण या रागाचा किती परिणाम होतो. जर तुम्ही इतक्या रागामध्ये द्वेषामध्ये असाल, तुम्ही व्यक्त होत नसाल, तुम्हाला कोणी फ्रेंड्स नसतील, तर आपली कंपॅरिझन कुठे होते माहितीये? त्या 15 सिगरेट पिणाऱ्या व्यक्तीसोबत. दिवसातून जर एखादी व्यक्ती 15 सिगरेट पित असेल आणि तुम्ही राग करत असाल, तुम्ही या द्वेषाच्या भावनेत, क्रोधाच्या भावनेत, ईर्ष्येच्या भावनेत असाल, तर दोन्ही लेवलची काय आहे मेंटली जे काही इफेक्ट होणार आहे तो दोन्ही लोकांचा सारखा आहे. आपल्याला राग काय काय आपल्या कुठे कुठे इम्पॅक्ट होतो हे समजून घ्यायचंय. काय आहे हे सगळं मेंटली स्ट्रेस आपल्याला तिथून रिमूव्ह करायचा आहे आणि एम्प्टी व्हायचंय. या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आपल्याला. मला काय व्हायचंय, खाली हो जाना है, जो भी है निगेटिव्ह वो जमीन में या बॉडी से बाहर निकालना है. बरोबर ना? येस. कसं वाटलं आजचं सेशन? छान वाटलं. खूप छान वाटलं. रिलॅक्स आहात सगळे? येस, थँक्यू मॅडम. ज्यांचं कंटिन्यू झालं नसेल त्यांनी संध्याकाळच्या बॅचमध्ये मी परत मेडिटेशन घेणार, तिथे जॉईन केलं तरी चालेल. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. मॅडम मला